अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दत्त गुरूंच्या उपासनेसाठी गुरुवार हाच दिवस का निवडला जातो, तर यामागे शास्त्रोक्त, पौराणिक आणि आध्यात्मिक अशी तिन्ही महत्वाची कारणं आहेत. तर गुरु शब्दाचा अर्थ आणि संबंध काय, तर दत्तात्रेयांना आपण जगद्गुरु मानतो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा बृहस्पती हा देवांचा गुरु आहे, यांचा दिवस आहे. दत्त गुरु हे गुरूंचे गुरु आहेत. ज्याप्रमाणे आकाशात गुरु ग्रह सर्वात मोठा आणि शुभ मानला जातो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रगतीसाठी दत्तगुरूंची उपासना या दिवशी करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम काय, तर दत्तगुरु हे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अवतार आहेत. विष्णूचा दिवस बुधवार मानला जातो आणि महादेवाचा सोमवार. परंतु या तिन्ही शक्ती जेव्हा गुरु रूपात एकत्र येतात, तेव्हा तो गुरुतत्वाचा सर्वोच्च आविष्कार असतो. म्हणूनच गुरुवारी त्यांची पूजा केल्यानं तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. दत्त या शब्दाचा अर्थ आणि संकल्पना म्हणजे दत्त म्हणजे दिलेला, ईश्वराने स्वतःलाच गुरु रूपात जगाला अर्पण केलेला आहे. गुरुवारी ब्रह्मांडात गुरुतत्व 1000 पटीनं जास्त कार्यरत असतं असे आध्यात्मिक शास्त्र सांगतं. या दिवशी दत्तगुरूंचं नामस्मरण केल्यानं साधकाच्या बुद्धीचा विकास होतो आणि अज्ञान दूर होतं. दत्तगुरूंचे जे मानवी अवतार झाले, उदाहरणार्थ श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातही गुरुवारचे महत्व अधोरेखित झालं आहे. अनेकदा महत्वाच्या घटना किंवा चमत्कार गुरुवारीच घडल्याचे श्री गुरुचरित्र ग्रंथात सुद्धा आहे आणि त्यामुळे परंपरेने भक्तांनी या दिवशी उपवास, भिक्षा आणि गुरुचरित्र वाचनाला सुरुवात केली. आणि पिवळ्या रंगाचं महत्व दिलेलं आहे आपल्याला. तर गुरुवारचा रंग पिवळा आहे, जो समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. दत्तगुरूंना पिवळी फुले, पिवळे पितांबर आणि चण्याची डाळ, गूळ यांचा नैवेद्य प्रिय आहे. हे सर्व घटक गुरुगृहाशी संबंधित आहेत. गुरुवार म्हणजे केवळ एक वार नाही, तर तो दत्तगुरूंच्या ऊर्जेशी जोडून घेण्याचा रिसिव्हर आहे. ज्याप्रमाणे रेडिओ विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर चांगला चालतो, तसा दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवार ही सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी आहे. तर गुरुवारीच आपण दत्तगुरूंच्या उपासनेसाठी का निवडतो, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.